सुरळीत व सुरक्षित वाहतुकीसाठी दर्जेदार रस्ते असणे गरजेचे होते. त्यानुसार जिल्ह्यातील महामार्गांची रुंदी वाढवण्यात आली, तर आता या मार्गावरून चालणारे जड वाहनं, लांब पल्ल्यांच्या बस गाड्या यांचा हलगर्जीपणा वाढत असल्यामुळे त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार तसेच सायकलस्वारांनासुद्धा आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वाढत्या रहदारीमुळे पावलोपावली अपघाताची भीती लक्षात घेता प्रवाशांना दररोज अशा भीतिमय वातावरणात प्रवास करावा लागतो. तेव्हा रस्ता सुरक्षा सप्ताह सारखे कार्यक्रमानिमित्त शासकीय बस गाड्यांचे चालक नियमाचे पालन करत नसतील तर त्यास काय म्हणावे? अशीच एक घटना दिनांक 11 जानेवारी रोजी गोरेगाव ते गोंदिया या मार्गावर घडली. या घटनेत शिवशाही बसच्या चालकाने हायगाईने वाहन चालवल्यामुळे 2 दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असता. या घटनेची तक्रार दुचाकीस्वाराने आगार प्रमुखांकडे केली. याविषयी आगार प्रमुखांनी आपली प्रतिक्रिया दिली. 11 तारखेला जे आहे प्रमोद मेश्राम म्हणून प्रवासी आहेत त्यांनी एक तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण काय सांगाल? जे तक्रार करता आहेत त्यांनी तक्रारी दिलेली आहे, आमच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जे 15-24 क्रमांकाची आमची शिवशाही बस आहे त्यावर जे आमचे चालक होते त्यांनी हयगईने गाडी चालवून त्यांना कट मारून बस आपली घेऊन गेली व त्यांच्या थोडक्याने अपघात होता वाचला. याबद्दल त्यांनी आम्हाला म्हणजे तक्रारीमध्ये सांगितलं आहे. तर आम्ही त्यावर लगेच चालकाचे बयान घेऊन तसा अहवाल सादर करून त्यावर कारवाई करू आणि त्याबाबत आम्ही त्या तक्रारकर्त्याला कळवू.